नमस्कार. सोमवार हे शंकराचा वार. शंकर म्हटलं की त्यात रावण हे आठवतो. रावण हा शंकराची खूप भक्ती करायचा. हा रावण ब्राह्मण होता, माहीत आहे का तुम्हाला? दशग्रंथी ब्राह्मण, शंकराचा खूप मोठा भक्त. इतका की त्याने शंकराकडे त्याचं आत्मलिंग मागितलं आपल्या महाली पूजा करण्यासाठी म्हणून. तर काय झालं, एक दिवस त्याची आई शिवलिंगाची पूजा करण्यासाठी म्हणून घरातून निघाली. त्यावेळेला रावणाने पाहिलं आणि आईला विचारलं, आई कुठे चाललीस? तर आईने सांगितलं, जाते बाबा शिवलिंगाची पूजा करायला. रावण काय म्हणाला, मी तुझ्यासाठी खरोखरच शंकराकडून घेऊन येतो. आणि महाराज निघाले ना, त्यांची तपश्चर्या सुद्धा तेवढी मोठी होती. आला शंकराकडे, खूप खूप त्याची स्तुती केली, प्रार्थना केली, तप केलं, बरंच काय केलं. आणि शेवटी त्याला शंकर प्रसन्न झाले. शंकराने काय म्हटलं, काय तुला हवं ते सांग, मी देतो. सगळेच देव असंच म्हणतात ना. तसंच शंकराने रावणाला म्हटलं. रावणाने सांगितलं, मला आत्मलिंग द्या, जे मी माझ्या महाली घेऊन जाईन आणि माझी आई आणि माझा परिवार त्याची पूजा करेल. शंकर तसं म्हणायला गेलं तर एकदम भोळा देव. आपण काही काही त्याच्या ज्या प्रार्थना वगैरे त्याच्यामध्ये म्हणतात सांब सदा शिव भोळा वगैरे असं काहीतरी. तो भोळा शंकर, तो म्हणाला देतो. देतो म्हटलं तर त्याच्या लक्षात आलं, अरे काहीतरी चुकतंय. मग तो म्हणाला त्याच्या अटी आहेत. रावणाने विचारलं काय? तर म्हणाला, इथून तू घरी जाईपर्यंत ते जमिनीवर ठेवायचं नाही. ही अट तुला मंजूर असेल तर जा, घेऊन जा. रावणाने तत्काळ ती अट कबूल केली. शंकराने आत्मलिंग दिलं आणि रावण आत्मलिंग घेऊन निघाला. कैलासावरून लंकेकडे. परंतु जाता जाता मध्ये त्याला देहधर्म आठवला, लघुशंका आली. आता त्यावेळेला तो होता एका पठारावर, म्हणजे खूप मोठं मैदान होतं, गवत वगैरे वाढलेलं, आजूबाजूला झाडं झुडपं होती. आता ज्या वेळेला रावण ते आत्मलिंग घेऊन निघाला ना, त्यावेळेला देवादिक सुद्धा हवालदिल झाले. आता कसं होणार? शंकर आधीच ताकदवान, तो देवादिकांचा पराभव करू शकत होता आणि त्यात शंकरने त्याला आत्मलिंग दिलं. आता काय करायचं? अधिक बलवान होणार ना तो. कुणाकडे बरं जावं? मग असं देवांनी ठरवलं की संकटमोचक गणपतीकडे जायचं. सारे देव गणपतीकडे आले आणि त्याला सांगितलं की गणराया, रावण आत्मलिंग घेऊन चाललाय, त्याला अडवलं पाहिजे. कसं काय अडवायचं? तर एवढे सारे देव आलेले पाहून गणपती म्हणाला, मी पाहतो काय ते, तुम्ही सारे परत जा. गणपतीने
रावणाने ते लिंग कसं आत्मसात केलं, कैलासाहून तो इथपर्यंत कसा काय आला, शंकराने ते रावणाला कसं दिलं, सारी इत्थंभूत माहिती काढली. म्हणजे केसन केस बोलतो ना आपण तशी. आणि गणपतीच्या लक्षात आलं की लिंग हे खाली ठेवायचे नाही, ते आपण खाली ठेवायला पाहिजे. गणपती अदृश्य रूपात त्याच्या मागोमाग होताच. त्याने ज्या वेळेला आत्मज्ञानाने जाणलं की आता रावणाला लघुशंकेला जायचंय, त्याच वेळेस गणपती तिथे गुराख्याच्या रूपात काही गुरं घेऊन, हातात काठी घेऊन गुराख्यासारखा उभा होता. रावणाने त्याला हाक मारली, ए पुरा इकडे इकडे. आता काय गणपतीला तेच पाहिजे होतं ना. गणपती आले, रावणाने त्याला सांगितलं. आता गणपती गुराख्याच्या रूपात होता, पण तो मुलाच्या रूपामध्ये होता, मोठा माणूस नव्हता. आणि लिंग सुद्धा त्याला उचलण्या इतकंच मोठं होतं. तो उचलू शकेल इतक्याच वजनाचं आणि तेवढ्याच आकाराचं. रावणाने त्याला सांगितलं, हे तू तुझ्या हातात घे, मी तिकडे लघुशंकेला जाऊन येतोय, तोपर्यंत हे खाली ठेवू नको. गणपती हा म्हणाला. तो म्हणाला, जर तुम्हाला उशीर झाला आणि मला जड वाटलं तर मी खाली ठेवेन. रावण हा म्हणाला. अशी पद्धत आहे की अशा क्रियेनंतर स्नान करूनच परत यायचं असतं. रावण गेला, आता स्नान वगैरे करून परत यायला हवं त्याने, म्हणजे वेळ हा लागणार. पटतंय ना. रावणाला तसा वेळ लागला. गणपतीला तेच तर पाहिजे होतं. रावण येणार आणि तो नुसता दिसायला लागल्याबरोबर गणपतीने आवाज ठोकायला सुरुवात केली, लवकर या लवकर या, पडलं पडलं पडलं, लवकर या लवकर या, पडलं पडलं पडलं. आणि रावण यायच्या आत त्याने आत्मलिंग जमिनीवर ठेवून दिलं. म्हणजे असंही नाही की गणपतीने रावणाला सांगितलं नाही की मला उजड झालंय. त्याने रावणाला सावध केलं होतं. पण रावण तेवढ्या वेळामध्ये गणपतीपर्यंत पोहोचू शकला नाही आणि ते आत्मलिंग जमिनीवर ठेवलं. आता तो मुलगाच होता, तो काय देव होता. रावण त्याला काय करणार, एक सामान्य माणूस. रावण त्याला काहीच करू शकत नव्हता. म्हणजे त्याच्या मनात सुद्धा आलं नाही, कारण रावण केवढा मोठा राजा, सामान्य माणसाच्या नादाला लागणार नाही तो. त्याने सुस्कारा सोडला आणि ते लिंग उचलण्याचा प्रयत्न करू लागला. पण ते लिंग जमिनीवरनं उचललं जाणार नाही हे शंकराने अगोदरच रावणाला सांगितलं होतं. सांगितलं होतं ना. आता रावण ते लिंग धरून उडू लागला. म्हणजे ओढण्याने काय झालं, जसं आता एखादा कपडा वगैरे धरून तुम्ही असं ओढला तर काय होतं, एक कोपरा येतो ना, एक टोक येतं तुमच्या हातात. तसंच त्या लिंगाचा एक थोडासा भाग रावणाच्या हाताने असा लांबला गेला आणि तो आकार आहे ना असा गाईच्या कानासारखा झाला. ते आपल्या महाराष्ट्राच्या खालच्या बाजूला कर्नाटक राज्यामध्ये आहे. गोकर्ण महाबळेश्वर म्हणतात त्याला. कधी त्या बाजूला गेलात तर अवश्य त्या शंकराचं दर्शन घ्या. समुद्र जवळ आहे. ते ठिकाण सुद्धा
छान आहे, उत्तम आहे, पर्यटन स्थळ म्हणून सुद्धा छान आहे आणि आध्यात्मिक क्षेत्र म्हणूनही छान आहे. आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आठवणीने करा.